एकाचे हृदय आहे. ऐका, एकदा भोले शंकर पंढरीची वारी करण्यासाठी निघाले. शंकरजी वारीसाठी निघाले. पार्वती मात्यानं पाहिलं आणि मग पार्वती माता म्हटली, मला पण यायचंय पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी. लो महाराज ऐका. आणि मग पार्वती मातेनं हट्ट केला. पार्वती मातेला सांगितलं, पार्वती तुला यायचंय ना, चल. आणि मग पार्वती माता तयारी करत होती. तेवढ्यामध्ये गणपती बाप्पानं पाहिलं. गणपती बाप्पा म्हटले, मला पण यायचे वारीला. शंकरजी म्हणले, पार्वती तू आली, निघाली, छान झालं, पण गणराय निघाले हे नाही जमणार. का जमणार नाही? अगं त्याला चालणं होत नाही. पंढरपूरची वारी करणं म्हणजे काय साधं वाटलं का तुला? 200 किलोमीटर पंढरपूर आहे. दररोज 25-30 किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो. चालणं होणार नाही याला. पार्वती माता म्हणली, लेकरू आताच खुश होतं, नाही जर नकार दिला तर नाराज होईल, त्याला घ्या. आणि म्हणे चालणं होत नाही. पार्वती माता म्हणली, लेकरू निघाले ना, म्हणते ना घ्या म्हणून. बरे चालणं होत नाही. पार्वती मातेचं ऐकलं. पार्वती माता म्हटली, त्याला चालणं होत नाही ना, मग एक काम करा, या वर्षी पायी दिंडी सोहळा रद्द, मग इंडिका काढा. आता महादेवाची इंडिका कोणती? नंदी. नंदीवर महाराज 3 जण बसले आणि हा दिंडी सोहळा निघाला. त्याचं एका पदामध्ये सुंदर असं वर्णन आहे. 10 चरण जयाला चौपदी चालत आहे, नयन 11 ज्या पंचमुखास पाहे, खचितची नवल वाटे अष्टकर्ण जयाला, पशुजरी म्हणू त्या ते 2 पुष्ट तयाला. 10 चरण जयाला चौपदी चालत आहे, नयनही 11 ज्या पंचमुखास पाहे, खचितची नवल वाटे अष्टकर्ण जयाला, पशुजरी म्हणू त्या ते 2 पुष्ट तयाला. 10 पाय आहेत, 4च पाय चालतात. 10 पाय, 3 जण वर बसलेले, 4च पाय चालतात, 6 पाय वर बसलेले. नयनही 11 ज्या पंचमुखास पाहे, 5 तोंड आहेत, 11 डोळे आहेत, 8 कान आहेत, 2 सेफ्टी आहे. निघाले. 11 डोळे कोणाकोणाचे? ऐका, नंदीचे 2, महादेवाचे कोण म्हणलं 2? नंदीचे 2, गणपतीचे 2, पार्वतीचे 2, सापाचे 2. किती झाले? किती झाले? 8. आणि महादेवाचे 3. किती झाले? 11. 11 डोळे, 5 मुख. अशा वेशामध्ये वारीसाठी निघाले. पंढरपूरच्या जवळ गेल्यानंतर महाराज दिंडी सोहळ्याचा गदारोळ, एवढी पब्लिक वारकरी. ऋषभन महाराज, पंढरपूरचे वारकरी दिंड्या एकत्रित आल्या. हा गोंधळ बघितला पार्वती मातेनं. आणि पार्वती माता म्हणली, मालक हेच पंढरपूर? म्हणे हा. एवढ्या गोंधळामध्ये मला चालणं होत नाही. शंकरजी म्हणले, पार्वती तुला हळदमध्ये म्हटलं होतं नको म्हणून. तुला वाटलं का पंढरपूरची वारी करणं म्हणजे पुण्यातल्या सारसबागेमध्ये फिरणं? कष्टाची वारी असते. हा, खाऊन पिऊन जमत असतं का ते? इथं जमत असतं, तिथं कुठं जमतं? हा, कोणाला जमत असतं का? शंकरजीने सांगितलं चाल, पार्वतीने सांगितलं येणार नाही. आणि मग पार्वती माता तिथे थांबली. आता सुद्धा मंदिर आहे, जाऊन बघा. पद्मावतीचं मंदिर आहे तिथे, आता सुद्धा आहे. आणि मग नंदी महाराज, महादेव, गणपती निघाले चंद्रभागेत स्नान करण्यासाठी. पुंडलिकरायचं दर्शन घेतलं. आणि मग त्या घाटातून वर गेल्यानंतर दिंड्यांचा समुदाय एकत्रित जमला. प्रत्येक दिंडीतलं भजन वेगवेगळं आहे. आणि प्रत्येक दिंडीमध्ये भजन आनंदाने, उत्साहाने नाचायला लागले. आपण सुद्धा 2 मिनिटासाठी पंढरपूर. हा, सगळेजणांनी भजन करायचं. दोन्ही हात वर करायचे. या वर हात, या वर हात. सुंदर भजन करायचं. ज्ञानोबा माऊली तुकाराम. हा, 2 मिनिटं पंढरपूर झालं पाहिजे. सगळी नगरी हळदव नगरी. चलो. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. उठा, ज्ञानोबा माऊली तुकाराम. उठा, पाऊलं धरा, धरा पाऊलं. पंढरपूरला जायचं. पंढरपूर जा हो.
ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली इकडे सगळे जण पोरं इकडे माऊली काय तुमच्यापेक्षा बाया बाया एवढं लाज आले का तुम्ही माऊली तुकारा माऊली तुकारा माऊली माऊली तुकारा माऊली माऊली तुकारा
रुक्मिणीकांत विठ्ठला हरी ओम विठ्ठला दोन्ही हात वर दोन्ही हात वर दोन्ही हात वर विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला रुक्मिणीकांत विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला फुगडी जरा फुगड्या फुगड्या जरा फुगड्या काशी विश्वेश्वर भगवान की केदारेश्वर भगवान की सद्गुरु नामदेव महाराज की गुरुवर्य माऊली महाराज की हर हर पंढरपूरला गेल्यासारखं वाटलं का नाही वाटलं का नाही वाटलं का नाही ज्याला पंढरपूरला गेल्यासारखं वाटलं नाही त्यांना माझ्या गाडीला डिझेल टाका नेऊन दाखवतो वा सगळेजण पंढरपूर जाऊन आले महाराज सुंदर सगळ्यांनी भजन केलं काय काय माता भगिनींनी मस्त उग आनंद घेतला इट्टल 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 तो इट्टल बरवा तो माधव बरवा उग बारीक बारीक आपापलं उग आता सगळ्यांनी अशा टाळ्या वाजवायच्या मी पुढं म्हणतो पाठीमागं सगळ्यांनी म्हणायचा मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत मनात भरली पंढरी भुका लागल्यात काय तिकडे पाठीमाग इथं एवढ्या जणीचाच एवढा आवाज आलाय भुका लागल्यात काय अर्ध्या तासात जेवायला देतो एव का यजमानही आले बीडी जाधव सर आले लग्न लागले की लगेच पंगत आहे लग्नाचं आमंत्रण काल दिले तुम्हाला जेवल्याशिवाय कोणी जायचं नाही पण सगळ्यांनी मोठ्यानं भजन केल्याशिवाय राहायचं नाही टाळी वाजू हा अरे स्वागत नाही हो भजन करायचं मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत चंद्रभागेचं वाळवंट ते
वैकुंठ आनंद भरला घनदाट बाई नाचत नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत पांडुरंगाचा दरबार संत मिळाले अपार हरिनामाचा गजर बाई नाचत नाचत पांडुरंगाचा दरबार बाई नाचत नाचत गळ्यात तुळशी माळ वाजे मृदंग टाळ कीर्तन करूया हरी हर बाई नाचत नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी हो पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत वा 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 सुंदर भजन म्हटलं टाळ्या वाजवा वा वा बहुत बढिया भजन वा तुम्हाला एवढं सुंदर गायन येतंय मला माहीतच नव्हतं फक्त तुम्ही सगळ्या जणी मिळून भजन करत नाहीत आहे का नाही सगळ्यांनी जर एकी केली तर बघा दाजीच्या सिस्टीमचा आवाज फिका पडेल एवढा तुमचा आवाज मोठा आहे का नाही किती आता बघा बघा आणखी 100% युती झाली नाही बरं तुमची इकडं काय तिकडं काय आहेतच आणखी माता भगिनी एका ठिकाणी या सगळ्या अर 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 असा तुम आवाज जाते इकडं माणसाने किती मोठा आवाज काढू द्या माणसाचा आवाज निघतच निघत नाही याचं कारण आहे तुम्ही म्हणता महाराज माणसं कमी आहेत म्हणून आवाज नाही आपला आवाज खूप मोठा असतो पण काय करावं आपली एकी नसते आणि आपली एकी नसल्यामुळं मामा कुठे आवाज ह्याचाच आहे भजन करायला एक नंबर माता भगिनी भजन करतात एका सुरात भजन करतात बघा तुम्ही गावामध्ये एखाद्या घरी लग्न असावं हळदीचा कार्यक्रम असू द्या एकाच म्हातारीचं गाणं पाठ असतं पण अख्खं गाव महाराज गरजून काढतात कारल्याचा येल गेला मांडवावर लगन माय सुपारी सोन्याच्या छत्री खाली नवरा नवरी त्याला पावसाळ्यात ती छत्री नाही आणखी लय भारी म्हणतात आधी तेल लावा मागून हळद मला लय दिवस कळलं नाही आधी तेल लावा हळद लावा कस काय म्हणतात जेव्हा मला लागली तेव्हा कळालं हळद कस काय लावतात मामा आता ऋषीपण महाराज यांनी संन्यासच घेतलाय देणं घेणंच नाही इकडे त्यांना काही हळद कवा लावतात आपल्याकडे गाडीवर माणूस पडलं साहेब मुक्का मार लागला की ती जागा सुजू नये म्हणून हळद लावतात लग्नाच्या अगोदर अख्खी अंगाला लावतात ते हळद लावणारे माणसं सांगतात बापू इथून पुढे एवढा मुक्का मार आहे ना पुन्हा अंग सुजूच नाही आताच हळद लावून घे पण माता भगिनी गाणे एवढे भारी म्हणतात गाव सगळं गर्जना करतात महाराज आता भजन करायला बघा बरं थोडं कमी जास्त का करायला तुम्ही मोठ्यानं भजन केले की महाराज चांगलं असतं त्याच्यामुळं भजन सुद्धा मोठ्यानं करायचं असतं कुत्रेपणा कधीच करायचा नसतं टाळी वाजवत असताना खान खान टाळी वाजवायची भजन करताना मोठ्यानं भजन करायचं हसत असताना मोठ्यानं हसायचं मोकळे मन रसाळ वाणी हेच गुणी संपन्न असं मोकळं भजन करायचं ध्यान ठेवा उगाच करायला काय माणसं टाळी मोठ्यानं वाजिना भजन ते मोठ्यानं हसणं सुद्धा मोठ्यानं उग तिथल्या तिथं उग
जेवढं तुम्ही मोकळा असता ना तेवढं मन तुमचं पवित्र होत असतं, ध्यान ठेवा. आणि जेवढे मोकळ्या मनाचे असतात ना ते मोकळ्या काळजाचे असतात. मोकळे असतात ते मोकळ्या मनाचे, आणि गालातल्या गालात हसतात. धोकाच, कधी काय करतील याची गॅरंटी नाही महाराज. हर हर. चला पंढरपूरला गेले, दिंडीतलं भजन ऐकलं महाराज. माणसाला चालता येत नाही, तेवढ्यामध्ये बैल मध्ये घातला, म्हणजे नंदी महाराज मध्ये घातले शंकरजीने. एक गरम डोक्याचा वारकरी होता, त्यानं सांगितलं, आवाज दिला, ओ वारकरी बुवा, कोण्या गावचे? अरे इथं माणसाला चालता येत, तू बैल मध्ये घातला. वारकरी म्हटले, अरे या माणसाला काय कळतं का नाही, माणसाला चालता येत नाही, खरंच बैल मध्ये घातला याने, बाजूला सारखा. शंकरजीने सांगितलं नंदीला, नंदी खरंच आहे, वारकरी म्हणतात ते माणसाला चालता येत नाही, आपण बैलमध्ये घातला. नंदी महाराजाला महाराज शंकरजीनं थांबवलं. आणखी पंढरपूरमध्ये जा तुम्ही, नामदेव पायरीकडे जात असताना उजव्या साईडला लाल कलरचं मारुतीरायाचं मंदिर आहे, आणि त्या मारुतीरायाच्या मंदिराच्या समोर काय आहे? नंदी आहे. हे बघितले का? जे वारकरी आहेत ते बघितल्याशिवाय राहत नाही, आणि जे हौसने गेले असतात पंढरपूरला त्याला हे असलं दिसत नाही. पंढरपूरला जाणारे माणसं सगळेच असं बघतात काय? मोकळे माणसं गेलेले अजिबात दर्शन नाही, हरिपाठ नाही, काकडा नाही, कोण्या फडावर जाऊन प्रवचन ऐकायचं नाही. बाया पंढरपूरला गेल्या की बांगड्या बघतात, माणसं घोंगड्या बघतात, दुसरं काय? हे असलं काहीच करीत नाहीत महाराज. नंदी महाराज आहेत. आणखी सुद्धा बघा, तिथं खून आहे, पांडुरंगाची वारी केलेली महादेवानं. आणि मग महादेव पुढे निघाले खांद्यावरती, गणपती बाप्पाला घेऊन पुढं चालायला लागले. नामदेव पायरी चढून वर गेले, त्यावेळेस मात्र महादेव दमले. आणि मग महादेवानी आवाज दिला, गणपती दमलो रे बाबा. उचलला गणपती, साईडला ठेवला, त्याला डबड्यातला गणपती असं म्हटलं जातं. आणि मग महादेव निघाले पुढं. महादेव माझ्यासाठी आले. पांडुरंगाला एवढा आनंद झाला महाराज. आता महादेव जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेणार, तेवढ्यामध्ये पांडुरंग परमात्म्याने कंबरेवरचे हात काढेन, महादेवाला उचललं आणि आपल्या डोक्यावर परिधान केलं. आता बघा, पांडुरंगाची जेवढी मूर्ती असते ना, केवढी मूर्ती असू द्या, पांडुरंगाच्या डोक्यावर काय आहे? साळुंक आहे, महादेव आहेत. मला एवढं एकच सांगायचंय, एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई, हरिहरा भेद नाही नका करूवा. ते एकच आहेत महाराज. मग बोले शंकरजी, डोळे बंद करून महादेव प्रभू रामचंद्राचं भजन करते झाले. भजनामध्ये समाधी लागली, आणि तेवढ्यामध्ये महाराज दक्षाची एंट्री झाली. सगळे उठून दक्षाचं स्वागत करते झाले, पण महादेवाने स्वागत नाही केलं म्हणून दक्षाला राग आला, आणि दक्ष महाराज बोलायला लागला, अपशब्दाने बोलायला लागला. याला कळत नाही सन्मान कसा करावा, कोणासोबत कसं राहावं कळत नाही म्हणे. नंदी महाराजांना राग आला. नंदी महाराजांना सांगितलं, दक्षा, ज्या तोंडानं महादेवाची स्तुती करावी त्या तोंडानं महादेवाची निंदा करतोयस, माझा तुला शाप आहे, तुझं तोंड गळून पडल आणि आयुष्यात तुला कधी ब्रह्मज्ञान भेटणार नाही. थोडा वेळ झाला आणि मग महादेव समाधीतून बाहेर आले. बघतायत काय? नंदी महाराज रडतायत. नंदी भरपूर आहेत, पण महादेवाचा जो नंदी आहे ना सर, त्या नंदीचं नाव आहे जय नंदी. असे नंदी भरपूर आहेत, नंदी भरपूर आहेत, पण महादेवाचा नंदी जय नंदी त्याचं नाव आहे. आणि मग महादेवाने विचारलं, जय नंदी रडायला काय झालं? नंदी महाराजांनी सांगितलं, दक्षाने अपमान केला, मला सहन नाही झाला, मी त्याला शाप दिला. महादेवाने सांगितलं, नंदी महाराजा जाऊ दे, कोणी निंदलं काय, कोणी वंदलं काय, काही देणे घेणं नाही. आपण आपल्या जीवनामध्ये मस्तीत राहिलं पाहिजे, समाधान आपलं कधी कमी नाही झालं पाहिजे. हे महादेवाने आपल्या जनतेला सांगितलं, लोकांना शिकवण दिली महादेवानं. तुमच्या जिंदगीमध्ये दुःख येऊ द्या, सुख येऊ द्या, श्रीमंती येऊ द्या, गरिबी येऊ द्या, कोणत्याही परिस्थितीमध्ये माणसाने आपल्या चेहऱ्यावरचं समाधान कधी कमी होऊ द्यायचं नाही. हे खरं जगण्याचं सूत्र आहे, ध्यान ठेवा. कोणत्याही परिस्थितीमध्ये माणसानं आनंदी राहिलं पाहिजे. माणसानं कोणत्याही परिस्थितीमध्ये चलो, कोणी शिव्या दिल्या तरी हसायचं आणि पुढं व्हायचं. त्यांना बोललं म्हणजे आपल्या अंगाला कुठं सुराख पडतात, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. पुरुष मंडळी, महादेवाला एवढ्या शिव्या दिल्या दक्षानं तरी महादेव नाराज झाले नाही.
म्हणून या लोकांनी तुम्हाला जरी बोललं ना, तुम्ही नाराज होऊ नका, टेन्शन घेऊ नका. हा, एवढा एखाद्याचं पटत नसल तर शांत राहायचं, बोलायचं नाही. बोललं वाद होत असतो, वाद होण्यापेक्षा मौन धरलेलं चांगलं. एखाद्याचं पटत नाही ना, लांब राहायचं. हमें सैना सीख लिया, कुछ ना कहना सीख लिया, बोलते तो बात और बिगड़ जाती, इसलिए चुप रहना सीख लिया. बोलणारे बोलतच राहतात, बोलणारे बोलतच राहतात. एक सांगू का तुम्हाला, तुम्ही कसंही वागा, लोक 40% नावं ठेवण्यासाठी जन्माला आले, दुसरं त्यांना होदाच नाही, कामच नाही दुसरं. हे असं केलं, ते तसं केलं, हे असं केलं, ते तसं केलं, त्यानं असंच केलं. अरे टेन्शनच घेऊ नका. काही लोक टेन्शन घेतात, डिप्रेशनमध्ये जातात. असलं टेन्शन घ्यायचं नाही. ते म्हणतात महाराज माझा त्याचा लय दोस्ताना होता आणि त्यानं मला धोका दिला. अरे काय नाही, आणि आता माझ्या नावाचेच पवाडे गात राहिला, निंदा करायला लागले माझी. अरे निंदा कोण करतंय? जे बरोबरी करू शकत नाही ते निंदा करत असते. आणि निंदा करणारे लांबचे नसतात, नावं ठेवणारे लांबचे नसतात, जवळचेच असतात. हमें बदनाम करने में उनके भी नाम आए, हमें बदनाम करने में उनके भी नाम आए, जिनको हम आधी रात काम आए. ज्याच्यासाठी आपण महाराज वेळ प्रसंगी महाराज आपलं काम सोडून त्यांचे काम करतो ना, तेच लोक आपली पुन्हा बदनामी करत असतात. ध्यान ठेवा. म्हणून जगावर कधी विश्वास ठेवायचा नाही, दुःखी कधी व्हायचं नाही, समाधानी राहायचं. काय नाही टेन्शन घ्यायचं. मी तर आपण टेन्शनच घेत नाही महाराज. कोणी एखादं म्हणलं ना शंकर महाराजाचं गायन मला आवडत नाही, आवडत नाही, तू दुसरा लाव. एखादं म्हणलं ना महाराजाचं कीर्तन आवडत नाही, तू दुसरा आण, जमत नाही. एखादा म्हणलं ना महाराजाची कथा मला आवडली नाही, मला काय पटलं नाही. बघा, अरे तुझं तुझ्या बायकोचं पटत नाही, माझं काय पटल तुला? काय तेवढं घ्यायचं टेन्शन महाराज? मामा मी कोणाचाच महाराज दुश्मन नाही, मला कोणता सज्जन नाही, मला मित्र नाही. गावात 2:30 वाजता जातो संध्याकाळी, सकाळी उठल्या उठल्या डायरी बघत असतो. सकाळी चिलका, दुपारी कथा, उद्या सकाळी बघायचं कुठं कीर्तन आहे बघायचं आपापलं. गावात एखादं म्हणलं ना महाराज तुम्हाला त्यांना असं म्हणलं त्यांना तसं म्हणलं, मामा मी टेन्शनच घेत नाही. उगं त्याच्या नादा लागून कुठं 20-25 हजार बुडवा, कशाला ताण घ्यायचा आहे? कसं आहे बोंबला, कसं आहे रा, काहीच नाही, मस्त मजेत राहत असतो महाराज. पुन्हा जिंदगी नाही, एकदा जिंदगी आहे, वन्स मोर जिंदगीला नसतं. म्हणून टेन्शन कधी घ्यायचं नाही, फ्रेश राहायचं. जसा दिवस आलाय तसा मस्त मस्तीत जगायचा. काय नाही, मस्त महाराज आपापली लेकरं, आपापले मायबाप, मस्त महाराज आपल्या जिंदगीवर प्रेम करायचं, मस्त राहायचं. पुन्हा काय नाही, लोक काय बोलले काय, लोक काय म्हणले काय, खड्ड्या जाऊ तिकडे, काय देणं गेलं नाही. मस्तीत राहिलं पाहिजे. त्याला काय, आज लोक चांगलं म्हणतात, उद्या नावं ठेवतात. महादेवाला नावं ठेवले ना, आपलं काय घेऊन बसले? तुकोबऱ्या लोकांनी नाव ठेवले. हे लोक कोणालाही बोलतात. तुम्ही भजन करा, लोक म्हणतात वेड झाले. भजन करू नका, लोक म्हणतात नास्तिक झाले. तुम्ही टाईट कपडे घाला, लोक म्हणतात श्रीमंतीचा मात दाखवायला लागले. बिना इस्त्रीचे कपडे घाला, जळता जळणात आले. कसंही करा हो, लोक राहतातच नाव ठेवण्यासाठी महाराज. म्हणून लोकांकडे कधी बघायचं नाही. महादेवाने सांगितलं आपलं समाधान कधी कमी होऊ द्यायचं नाही. कैलासावरती आले, भजन करायला लागले. दक्षानं ठरवलं माझा जावयानं अपमान केला, मी त्याचा सुद्धा अपमान केल्याशिवाय राहणार नाही म्हणे. आणि कणखल या क्षेत्री पुन्हा त्यांनी महाराज यज्ञाचा आरंभ केला. यज्ञ ठेवला, सगळ्याला पत्रिका दिल्या. पण भोल्या शंकरजीला बोलवलं. वेळ झाली, सगळे विमानं निघायला लागले. कोणी आपापले वाहनं घेऊन निघायला लागले. कोणी बुलेट, कोणी फॉर्च्युनर, कोणी स्कॉर्पिओ, कोणी ब्रेझा, कोणी इनोवा, कोणी शाईन, आपापल्या गाड्या घेऊन निघाल्या. त्या काळात नव्हत्या गाड्या, उगं कळण्यासाठी सांगालो. त्यावेळेस पुष्पक विमान असायचं. कोणाचं विमान पुष्पक, कोणाचं मोर, कोणाचं गरुड, कोणाचा उंदीर, कोणाचा सिंह, हे असे वाहनं घेऊन निघाले. सती माता सकाळी सकाळी बाहेर आली होती. विमानामध्ये जात असताना एका बाईनं आवाज दिला, एका देवीनं आवाज दिला, सती का ग, झालं नाही का तुझं? म्हणे नाही. साडी घातली नाहीस? म्हणे नाही. का? अगं तुझ्या वडिलाच्या घरी किती मोठा कार्यक्रम आहे, तुला यायचं नाही का? सती माता म्हणली माय माझ्या वडिलाच्या घरी कार्यक्रम मला कसं काय माहिती नाही? अगं म्हणे बघ पत्रिका दिली मला. सती माता म्हणली माझ्या वडिलाच्या घरी कार्यक्रम आहे ना, जाऊ द्या म्हणे, मला पत्रिका नाही दिली तर नाही दिली, काय हरकत नाही.
माहेरला जायला काय आमंत्रणाची गरज आहे म्हणे, मी जाणार म्हणे. आली, तयारी करायला लागली. तेवढ्यामध्ये पुन्हा लक्षात आलं महादेवाची आज्ञा घ्यावी म्हणे, मालकाला विचारावं म्हणे. महादेवाचे भजन करत बसले होते. गिरजा माता पुढे येऊन बसली, सती माता. शंकरजीनं डोळे उघडले. शंकरजी बघतायत तर काय, रोज इथं बसणारी मांडीवर बसणारी आज समोर बसली. शंकरजीला पक्क कळालं आज हिला काहीतरी मागून घ्यायचं. इथं बसलेल्या सगळ्या शंकराला सांगालो, बायको जेव्हा वाढत असताना समोर येऊन बसली की समजायचा सकरात्र जवळ आली. तिला काही मागायचं असेल तर ती जवळ बसती, नाही तर बसत नाही. बसत नाही जवळ. काहीतरी पाहिजे असेल तर बसते. शंकरजीने सांगितलं, सती तुला काय पाहिजे? सतीने सांगितलं, मालक काय नाही, मला माझ्या माहेरी जायचं. माझ्या वडिलाच्या घरी फार मोठा कार्यक्रम आहे, यज्ञ ठेवलेला आहे. शंकरजीने सांगितलं, सती जाऊ नको. अगं जिथं आपल्याला बोलवलं नाही, जिथं आपल्याला महाराज आमंत्रण दिलं नाही, तिथं माणसानं कधी जायचं नाही महाराज. जिस घर पे आदर मान नहीं उस घर पे